बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कणकवली प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्याविरोधात कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. यावर कर्मचारी संघटना ठाम असल्याची माहिती राज्य सरकारी, निमसरकारी, मध्यवर्ती कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी दिली आहे. नमस्कार. उद्या कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या झेंड्याखाली निषेध आंदोलन होत असून आज दुपारीच्या नंतर उपजिल्हाधिकारी रवींद्र सुप्ते साहेब यांनी त्यांचा जो दिलगिरीचं पत्र आहे ते दिलगिरीचं पत्र आम्हाला पाठवलेले असून त्या दिलगिरीच्या पत्रामध्ये त्याने कुठेही सपशेल ते मान्य केले नाही की मी ही चूक केलेली आहे आणि फक्त दिलगिरी व्यक्त करण्याचं नाटक केलेलं आहे. मुळात या अधिकाऱ्यांनी 300 लोकांच्या समोर सरळ कर्मचारी शिक्षकाचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे आणि हा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठीच उद्याचा तो मोर्चा आहे. कुणीही या अफवांवर, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्याचं आंदोलन हे त्यांच्या या चुकीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी होणारच आहे. या जिल्ह्यातील लोकांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छित आहे की कोणत्याही प्रकारचा रंग या आंदोलनाला देण्यात येऊ नये. हे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या अस्मितेसाठी आहे. कर्मचाऱ्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य एखादा अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन आहे. अलीकडच्या काळामध्ये या जिल्ह्यातील महसूलचे काही अधिकारी अनेक वेळा वेगवेगळ्या सभांमध्ये असतील, निवडणुकीच्या सभा असेल तर अरे तुरे, भडव्या, हरामखोर असे शब्द वापरून या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांची मानखंडना करीत आहेत आणि यासाठीच हे आंदोलन आहे. या आंदोलनाची झळ संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलेली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालय यांच्याकडे राज्यभरातून जिल्हा स्तरावर निवेदन दिली जाते. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व तमाम कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतोय की कर्मचारी समन्वय समितीच्या झेंड्याखाली या जिल्ह्यातील तमाम संघटना या ठिकाणी सहभागी होत असून पाठिंब्याची पत्रे दिलेली आहेत आणि हे आंदोलन आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं आहे, ते कुठल्या एका संघटनेचं नाही आहे. त्यामुळे सर्व संघटनांच्या एकजुटीसाठी, एक दिलाने, एक मुखाने या ठिकाणी आवाज आपला मोकळा करण्यासाठी उद्या 29 जून प्रांताधिकारी कार्यालय कणकवली या ठिकाणी जिल्ह्यातील तमाम सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे आणि या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध करावा. धन्यवाद.